सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात युरियाची गरज आहे। मात्र कळवण तालुक्यात युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की युरिया खुलेपणाने न विकता छुप्या पद्धतीने विक्री होते आहे। सध्या युरियाच्या एका गोणीचा शासनाने ठरवलेला भाव 268 रुपये असला तरी प्रत्यक्षात 300 ते 350 रुपये दराने विकली जात असल्याचा आरोप होतो आहे। शेतकऱ्यांच्या हक्काचा युरिया औद्योगिक कारखान्यांना छुप्या पद्धतीने वळवला जात असल्याचं बोललं जात आहे। तसेच युरियाच्या एका गोणीसोबत इतर अनावश्यक खते घेण्याची सक्ती ही विक्रेत्यांकडून केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। मात्र शेतकऱ्यांकडे अतिरिक्त पैसे नसल्याने त्यांना नाईलाजाने रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचं चित्र दिसून येत आहे। काही ठिकाणी शेतकरी युरियासाठी तासनतास रांगा लावतात तरीही त्यांना हक्काचे खत मिळत नाही। या सर्व प्रकाराबाबत मानूर येथील प्रगतशील शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते मनोहर दादाजी पवार आणि इतर जाणकार शेतकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे। त्यांनी कृषी अधिकारी आणि कृषी मंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। एकही दुकानात एकही युरियाची गोण नाही आता सगळे दुकानं फिरून आलो आम्ही। साड्या भावाने युरिया विकून राहिले, त्यांना साठा किती येते, भाव फलकच नाही लावलेले, भाव फलक नाही, स्टॉकचा बी फलक नाही। हे पहिले मला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। प्रत्येक दुकानात भाव फलक हे नाही तर कृषी मंत्र्यापर्यंत आता मी बातमी तर टाकून देतो, पत्रकारांना बोलूनच घेतलंय। चालेल परवा भेटलो वाघ साहेबांबरोबर। काका, युरियाच्या संदर्भात कळवण तालुक्यात काय परिस्थिती आहे? आपलं नाव सांगा। माझं नाव मनोहर दादाजी पवार, राहणार मानूर कळवण तालुका, जिल्हा नाशिक। साहेब, युरिया आता मका पेरून साधारण महिना दीड महिन्याची पिकं झालेली आहे। माझे साधारण 5 एकर जमीन आहे, माझ्या भावाचे 4-5 एकर आहे, इतर शेतकरी 2-2, 3-3 एकरवाले शेजारी आहेत। परंतु कळवण तालुक्यात युरिया शिल्लक नाही असं दुकानदार सर्व सांगतात आणि एकही दुकानात बोर्डाने वाजवी भावाने त्यांनी मध्यंतरी थोडाफार युरिया दिला, 320 रुपयाला प्रत्येक गोणी। वेळोवेळी मी तोंडी, परवा सुद्धा मला मिळाले, मी तोंडी कृषी अधिकाऱ्यांची चर्चा केली। ते म्हणे साहेब थोडंसं थांबा, मिळून जाईल। त्यांनी दुकानदाराची तपास केला, शेवटी 1 गोण लागत होती ती सुद्धा मिळाली नाही। इतकं भयानक वास्तव कळवण तालुक्यात केलं आहे। आणि कळवण तालुक्यातील जेवढे दुकानदार आहेत माझ्या मते संगनमताने तो युरिया कुठेतरी इंडस्ट्रीजसाठी पाठवतात असं माझा शक आहे आणि माझ्या शेजारी लोकांचा शक आहे। 100% कृषी विभागाने ताबडतोब तातडीने सर्व दुकानाची चौकशी करावी, गोडाऊनची चौकशी करावी, किती खाद्य शिल्लक आहे, साठा त्यांच्याकडे मागणी करावी असं मी राजरोज आणि उघडपणे सांगतो। मी काही कुठला पक्षाचा नाही किंवा काही नाही, मी सामाजिक कार्यकर्ता आहे। पक्ष पातळी वेगळे, व्यापारी लोक 100% आदिवासी तालुका असल्यामुळे सर्व आदिवासी आहेत असं समजून वेडे आहेत, असं समजून ब्लॅकमेल करतात, मोठ्या शेतकऱ्यांना थोडाफार पुरवठा करतात असं मला समजलेलं आहे। तरी ताबडतोब चौकशी करून गोडाऊन आणि भाव फलक हे ताबडतोब लावावे, साठ्याची नोंद प्रत्येक दुकानाच्या बाहेर दिसली पाहिजे असं मी नुसतं कृषी अधिकाऱ्यांना नाही तर कृषी मंत्र्यांनाही या निवेदनाने सांगतो। कृषी मंत्र्यांनी ताबडतोब चौकशी करावं। मागे असंच झालं होतं, परंतु दादा भुसे कृषी मंत्री असताना त्यांनी एकदम चांगलं कार्य केलं आणि माझे अशीच तक्रार केल्यानंतर त्यांनी ताबडतोब दखल घेऊन त्यावर्षी तालुक्यात सुरळीत खाद्यपुरवठा झाला होता। एवढं बोलून थांबतो। धन्यवाद। आवडी बातमी। तसेच प्रत्येक खत विक्रेत्याने साठा फलक आणि खतांचे दर ठळकपणे प्रसिद्ध करावे जेणेकरून शेतकऱ्यांना पारदर्शक माहिती मिळेल आणि फसवणुकीस आळा बसेल अशीही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान युरिया तुटवड्याबाबत चौकशीसाठी कळवण कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विठ्ठल रंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचं समजत आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी चेतन हिरे, कळवण।